असे संवेदनशील केंद्र आहेत त्यावर आपली पाहणी झाली आहे का? भुसावळ शहरातील सर्व बूथचं माझी पाहणी नाही झालेलं आहे. इथं 6 बूथ आहेत एका ठिकाणी, त्याचं पाहणी झालं. अजून 2-3 लोकेशनमध्ये मी पाहणी करणार आहे. तर एकत्रित ओव्हरऑल जिल्हाभरात 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतचं आज इलेक्शन आहे. त्याचा सर्व बंदोबस्त आमचा लागलेला आहे. म्हणजे जे बूथ लेवलवरती बूथच्या परिसरात आणि पेट्रोलिंगमध्ये आणि कुठे काही प्रॉब्लेम झाल्यावर त्यांचं आमचं स्ट्रायकिंग्स ही सर्व आमचं कार्यरत आहेत. आणि पूर्व तयारीमध्ये आम्ही भरपूर प्रतिबंधक कारवाई घेतलेली आहे. आणि जे उपद्रवी लोक आहेत त्यांना शहराचा आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील पाठवण्यात आलेला आहे. आमचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने आहे. मी सर्व जनतेला हीच आवाहन करू इच्छिते, आपलं जे वोटिंगचा हक्क आहे तुम्ही भयमुक्त तुमच्या घरात बाहेर पडा आणि भयमुक्त आपला वोटिंगचा हक्क विनियोग करावे असं मी आवाहन करतो. भुसावळ शहरातील काही असे मतदान केंद्र उमेदवारांचे काही सदस्य आहे जे वारंवार 6 ते 5 केंद्रावर शिरत आहे. आतमध्ये 100 मीटरच्या आतमध्ये जीवन बूथपर्यंत दिसत आहे. असे काही व्हिडिओज आहेत पत्रकारांकडे. मी काही व्हिडिओ पाहिलेले नाही आहे, बट नियमानुसार जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांना पूर्ण प्रक्रियेमध्ये तीनदा त्यांना आतमध्ये जाता येईल. ते नियमानुसार आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी रूल्स उल्लंघन करत असेल तर योग्य तो कारवाई करण्यात येईल. अद्यापर्यंत कोणते काही गुन्हे दाखल झाले आहे का? आतापर्यंत पुरा जिल्हाभरात कोणताही गुन्हा दाखल नाही आतापर्यंत. थँक्यू. निकाल आला आहे की 3 तारखेला करता निकाल जाहीर ते 21 तारीख करण्यात येणार. त्याबद्दल आपल्याला काही सूचना आल्या आहे का? मला जे काय म्हणजे आता माध्यमातूनच मला माहिती पडलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने पोलिसांचं जबाबदारी असतं स्ट्रॉंग रूमचा बंदोबस्त करणं. त्याचा बंदोबस्त आमचं ऑलरेडी तयारी होते. तेच बंदोबस्त आम्ही 21 तारखेपर्यंत आम्ही बंदोबस्त करणार आहे.